हॅलो नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू व्लॉगमध्ये. तर मुले देवाघरची फुले आणि माझ्या फुलांनी बघा पूर्ण घर रंगवलंय. असा घरातला एकही कोपरा अशी एकही भिंत नाहीये जी त्यांनी रंगवली नाहीये. पूर्ण घर रंगवलंय. त्यांना कितीही वह्या पुस्तकं द्या, कितीही ड्रॉइंगच्या बुक्स द्या, त्यांना घरच्या भिंतींवरच ड्रॉइंग करायला आवडतं. तर अख्खं घर रंगवलं त्या दोघांनी मिळून. आणि आपलं जेव्हा लक्ष असतं तेव्हा हे असं काही होत नसतं, म्हणजे असं काही करत नसतात. नेमकं आपण जेव्हा कामात असतो तेव्हाच हे त्यांचं काम चालू असतं. तर पूर्ण घर रंगवलं होतं आणि आम्हाला जरा ऑकवर्ड फील होत होतं, कारण कोण पण पाहुणे आले की त्या ड्रॉइंगकडेच बघायचे. तर खूप असं ऑकवर्ड वाटायचं. आणि आता गणपती बाप्पा येतात म्हटलं थोडंसं घर नीटनेटकं छान दिसायला पाहिजे. तर पेंटिंगचं काम करायला घेतलं होतं आणि ते सगळं आवरावरी म्हणजे किचनचं सगळा पसारा वगैरे साईडला काढून ठेवत होती मी. थोडाफार पसारा तिथेच होता, पेपर लावून वगैरे मी ठेवले होते, कारण ते नंतर मी घासणार होती भांडी वगैरे. आणि थोडा जो वरती असतो साईडला वगैरे ते मी सगळा हॉलमध्ये शिफ्ट केला होता. तर खूप असं म्हणजे काम लागतं पेंटिंगचं म्हणा किंवा साफसफाई करताना खूपच असं काम असतं घरी. आणि भांडी तर आपण घेताना, पण ती घासताना खूप असं हे होतं, एवढी भांडी आहेत असं वाटतं. ती लावल्यावर असं कमी वाटतात, पण घासायला घेतली की एवढी जास्त भांडी वाटतात. तर इथे माझे ओटे वगैरे घासायचं काम चालू होतं आणि मी भांडी थोडीशी घासून पुसून पण ठेवत होती, म्हणजे ऊन पडलं होतं कडक. तर तिकडे माझ्या दोन्ही कामं चालू होती, म्हणजे भांडी पण घासायची चालू होती आणि इकडे साफसफाई म्हणजे पुसायच्या भिंती पण पुसायच्या चालू होत्या. तर ऊन पडलं होतं त्यामुळे मी भांडी म्हणजे डब्बे म्हणा किंवा बरण्या म्हणा त्या उन्हात ठेवत होते वरती टेरेसवर जाऊन, कारण ते लगेच उन्हाने पाणी वगैरे त्यातलं सुकतं आणि पुसायला इझी पडतं. तर इथे डब्बे वगैरे माझं घासायचं काम चालू होतं. आणि भांडी म्हटलं की खूप लागतात. ती म्हणजे जी भरलेली भरण्या म्हणा काय पण असतात ते रिकामे करायचे, परत ते घासून पुसून नंतर परत आणि त्याच्यात भरून व्यवस्थित जागेवर ठेवायचं. खूप प्रोसेस असते आणि ह्याला मी 4 दिवस लागले मला कमीत कमी सगळं किचन नीटनेटकं ठेवायला. किचनचाच जास्त पसारा असतो, इतर बेडरूम किंवा इतर रूमचा नसतो एवढा. किचनमध्ये भांड्यांचा जास्त पसारा असतो. तर इथे छान असं कडक ऊन पडले. इथे माझं अंथरूण पण सुकते आणि ते अभियान खेळतोय पण, कारण ऊन होतं 4 दिवस खूप छान ऊन होतं. त्याच्यामुळे माझे सगळं अंथरूण पण धुवून मी काढत होती मशीनमधून आणि म्हणजे आपली भांडी पण सुकवत होती. तर इथे थोडी थोडी भांडी मी सुकवायला घेतली होती घासून. आणि सगळ्यात रिस्की काम माझं म्हटलं तर ह्या काचेच्या भरण्या घासायचं, कारण माझ्या हातातून एक तरी भरणी फुटते. म्हणजे काय माहिती स्लिप होते हातातून, काय मी गडबडीत काम करते त्याच्यासाठी. तर मी ते हळूहळू काम करते, म्हणजे हळूहळू भरण्या घासत होती. तर मी हे खूप व्हिडिओ म्हणजे फास्ट केलाय, तर स्लो केला असता तर 5 मिनिटाची ही एकच क्लिप झाली असती. तर मी ते एक एक भरणी हळू अशी घासून ठेवत होती. आणि ह्या भरण्या मी टेरेसवर नेऊन सुकायला पण ठेवल्या होत्या, म्हणजे पाणी त्यातलं गळलं नंतर म्हणजे पुसायला बरं पडतं लगेच त्याच्यासाठी. तर इथे विहान ब्रेड भाजून घेतोय, त्याचा तो माझ्या कामात त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तो मागत होता माझ्याकडे, मी म्हटलं थांब जरा, तर तो त्याचा तो करायला लागलाय. तर इथे मी पडदे पण धुवून टाकले होते सुकायला. आता ह्या मी मोठ्या भरण्या ज्या आहेत त्या घासायला घेतलेत. आणि ह्या चिनी मातीच्या भरण्या आहेत, ह्या मी गावावरून आणलेत. इथे पण मिळतात ठाण्यामध्ये, पण थोड्याशा कॉस्टली भेटतात. तर ही गावी थोड्याशा मला कमी प्राईसमध्ये भेटल्या होत्या, तर मी ह्या गावावरून आणल्या होत्या. त्या गावावरून आणताना पण मला टेन्शन या फुटतील का काय बॅगेत वगैरे. तर खूप हळू आणल्या होत्या मी, म्हणजे अशा पिशवीतून आणल्या होत्या, अशी गवत वगैरे असं त्याच्यातून, म्हणजे ते घालून आणल्या होत्या फुटू नये यासाठी. त्या छान असं घासून घेते आणि मी खिडकीतच इथेच खालीच ठेवल्या, कारण टेरेसवर सारखं जाऊन उतरून पाय दुखत होते. आणि आज काही नाही वाटत आपल्याला, 2 दिवसांनी मग आपलं पूर्ण बॉडी पेन होते. म्हणजे त्या दिवशी काही नाही वाटत, खूप आपण हौशीने काम करायला लागतो, खूप असं धावपळीचं काम असतं, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण बॉडी पेन होते. तर तसंच माझं पण झालं. आणि इथे मी या खिडकीमध्ये सगळ्या ठेवल्या होत्या, म्हणजे किचनच्याच खिडकीमध्ये या सगळ्या भरण्या मी ठेवल्या होत्या सुकायला, कारण ऊन होतं त्यामुळे ते सुकत होत्या. आणि या भरण्या वगैरे सगळ्या पाणी गळून सुकलेल्या होत्या. तर मी या पुसून सगळ्या भरण्या भरायला घेतल्या होत्या. जे आपले कडधान्य म्हणजे काय ठेवत होतं त्या भरण्यामध्ये ते सगळं मी भरायला घेतलं होतं.
तर इथे भरण्या वगैरे जागच्या जागी ठेवून झालेत. थोडंफार इकडे तिकडे होत होतं, म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवत होती. नंतर लास्ट स्टेजला परत मला असं माइंडमध्ये वाटायचं इकडे ठेवायला पाहिजे, ते तिकडे ठेवायला पाहिजे. तर इथे मोठे डबे वगैरे हे सगळं घासून झालेत आणि एका साईडला म्हणजे हे सगळे कुकर ठेवते मी खाली. म्हणजे अशी थोडीफार भांडी सगळी मी मांडली होती आणि या भरण्या पहिला मांडून घेतल्या, कारण काहीच वस्तू भेटत नव्हती डाळ वगैरे करताना, जेवण करताना. त्यामुळे ह्या सगळ्या आधी वस्तू मी आवरून घेतल्या होत्या. तर सगळं आवरल्यानंतर खूप छान वाटतं, करताना खूप असं हे होतं ते, पण सगळं आवरल्या म्हणजे जागच्या जागी वस्तू ठेवल्यानं खूप छान दिसतात. तर हे शेवटचा लुक हा असा आहे. तर इथे हॉल ओके झालाय. कलर म्हणजे कलर लावत नव्हतो आम्ही, ते व्हाईट बुट्टी व्हाईट सिमेंट काय म्हणतात तेच फक्त लावलं. कलरचं नंतर बघू म्हटलं, आता घाई गडबडीत नाही होणार, कारण पप्पा याला थोडेच दिवस उरले होते. तर इथे हॉलचं झालंय आणि बेडरूमचा पसारा पूर्ण हॉलमध्ये ठेवलाय आणि इथे बाहेरचा पॅसेज पण चालू आहे, म्हणजे कलर करायला बिर्ला बुट्टी असं काहीतरी म्हणतात त्याला. तर इथे मी बाथरूमकडचे एरिया आवरायला घेतले, म्हणजे बाथरूमच्या समोरचे कपडे धुवायचे पॅसेज असतात तिथे. तर इथे मी विहाने कुंडी फोडली तेच दाखवत होती. आणि हे इकडचं स्वच्छ झाल्याशिवाय घर नाही स्वच्छ होणार, कारण इकडचीच घाण घरात जात असते. आणि मशीन तर एवढी बेकार झाली होती ना, पूर्ण घाण झाली होती. तर मी स्वच्छ, कारण तीच घाण पायाने वगैरे घरात येते, त्यामुळे मी आधी बाथरूम म्हणजे हा पॅसेज आधी स्वच्छ करून घेतला बाथरूमच्या समोरचा. आणि नंतर हे सगळं व्यवस्थित करून मशीन आज जिन्याखाली सरकली आणि मशीनमध्ये कपडे लावले. हे सगळं स्वच्छ करून झालं. आणि हे मी मशीनचं जे स्टँड आहे हे मी फ्लिपकार्टवर घेतलं होतं, अजून वर्ष पण नाही झालं आणि पूर्ण गंज पकडलाय त्याला, तेच मी दाखवत होती. ते मी चहा करायला घेतला होता मस्त 6-7-8 कप, तरी ते दूधच फाटलं चहा म्हणजे करताना. तर परत दुसरा चहा ठेवावा लागला नवीन दूध आणून. तर इथे मी पोहे करायला घेतले होते, कारण जे पेंटर लोक आहेत ते कामगार आहेत त्यांना उशीर होणार होता, कारण आज शेवटचा दिवस होता. तर म्हटलं मस्त असं पोहे करून देऊ त्यांना, कारण जेवायला खूप टाईम होता त्यांना, रात्री घरी जाऊन जेवणार होते ते. त्यामुळे म्हटलं थोडंसं पोहे खाल्ले की थोडं पोट भरून राहील त्यांना जेवेस्तोपर्यंत. तर विहान इथे मला हेल्प करतोय, प्लेटा वगैरे मस्त चहा पोहे खाल्ले, थोडंसं रिलॅक्स केलं आणि बाकीचे कामं करायला घेतली. तर हाच व्लॉग इथे संपतो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.